भरणार म्हणा. टप भरणार म्हणतोय काय गाणार म्हणजे टप भरणारच पाहिजे आपल्याला. तू तर रिकामी भांडी आणली. मी पाण्याची भांडी ती. जंगल झाली ती झाली. इकडे फणस बरे खायचे माकडे. वरती का तिकडे आहेत? हो अरे चढायलाच लागणार, खालून काही येणारच नाहीये. आपल्या वरतीच बघायला भेटते. तिकडे खाली आहे का बघून येतो वर तू? बघून येते खाली त्याला पण आहे का बघ. हा बघते बघ. तू चढलीस तर सावकाश चढ. हा चढते मग मी आणि कुंदा काकू आता जांभी गोळा करायला आलो आहोत आमच्या खालच्या घराच्या इकडे. आणि ह्या झाडावरती एकदम वरती आहेत धरलेल्या, खाली एक पडलेलं पण सापडलं. तर एकदम उंचावरती आहे, त्यामुळे मी आता झाडावर चढते. फार असा चढायला थोडा अवघड आहे हे झाड, त्यामुळं चढते मी. आणि झाड आधी फांदी हलवून जेवढे पडतायत तेवढे बघूयात, नसतील ते आता मग गिरकाठीने पाडायचे. तर मी आता जाते झाडावरती. कुंदा काकू तिकडच्या खालच्या 2 झाडांना जांभी आहेत का नाहीत ते बघायला गेली आहे. नाही ही फांदी पकडता पण येत नाही. हे बघ सगळं निघतंय. कुठे जायचंय मला? जाऊ कशी? अंगावर मुंग्या बघ अडकलेली आहे मी. चौकशी ये नव्हे, ह्या फांदीला जायचं तिकडे मला. अगं पण तू कशी जाशील? तू कशी जाशील? मी बघते. मी उतरते. मी फांद्या हलवलेल्या आहेत. त्या फांदीला आता बारक्या फांदीला कुंदा काकू जाते, कारण तिचं म्हणणं आहे की ती बारीक आहे. मी आता येते. फांदी मोडली तर काय करायचं? चौकशी चौकशी चौका. अगो काही नाही. आपण ना स्वानंदी ती मोठीवाली गिरकाठी आणायला पाहिजे. त्या बघितलं मुंग्या बघ अंगावर पडलेत किती त्या दिवस. बघ ह्याच्यात मुंग्या होत्या. हो बघते ना, मला जमलं तर बघ. हे फक्त वाकडू नको. हा एक खाय नाही, पण ह्याला पण मुंग्या. व मुंग्यांनी चांगलं होतं ग बोंडू, मुंग्यांनी खाल्लं. नाही पडत वर आहे एकदम. दे तू गिरकाठीच दे, कारण नाही जाणार गिरकाठी. फांदी तुटाय बिटायची. ते बघते तुला सांगते इकडनं खाल्लं. सांग. येऊन दे. ह्या या बाजूच आहे.
3 4 आहेत. आम्ही तिथे खाली येते, तुम्ही सांगते बरोबर कुठं आहे. ह्या इथं माझ्या डोक्यावर आहे सगळं, ह्या खाली हलवूनच पडलं, सांगते काय बघ पडलं. अजून एक आहे. बस बस मोर बळतोय आता. ओले पण काढतो. ओल्या तिथे ढिगात गेला कुठेतरी. पक्ष्यांनी तोच मारले पण तरी खाऊ शकतोय गोंडू. पोचत नाही, एकदम वर आहे तिकडं त्या फांदीला. तो नव्हे, तिकडे पण आहे बघ. त्या तिकडे आहे तिकडे. हो बघितलं. ती फांदी हलवते ना. जा मग तिकडच्या तिकडे जा. नाही इथंच बघते हलवायला जमतं का तिकडे नाही. कर कर कर. बारक मारते. आता आम्ही 2-3 झाडांचे काजू गोळा करत होतो. तर आम्ही दोघी झाडावरती चढलो होतो. काही झाड हलवून पाडल्या, काही झाडावरती चढून गिरकाठीनं पाडल्या आणि काही होलपा मारून पण पाडल्या. आणि आणखीन बघा इथे तर अगदी हाताला येणारे आहेत. आता वरनं आम्ही जांभी बोंड जी आहेत ती झाड हलवून वगैरे पाडलेली आहेत, पण अजून वेचलेली नाहीयेत. आणि आता साधारण 11 वगैरे वाजलेले आहेत, त्यामुळे आम्हाला भूक लागलेली आहे. उन्हामुळं खूप असं घाम झालंय. तर आम्ही आता नाश्ता करतो. कुंदा काकूनं भाकरी आणली आणि भाजी कसली आहे? तोंडलीची भाजी आहे. आईनं काकडी दिलेली आहे सालं काढून आणि एक चिक्कू आहे. तर आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करतो इथेच जांभीच्या झाडाखाली सावलीत बसून. आणि मग त्यानंतर आम्ही काजू जे काही आहेत पडलेले ते वेचणार. चला भाकरी जे मला ह्याच्यात आणि भाजी ह्याच्यात दे ढाकणार. अर्धी बास आधी. भाजी अशीच पाडून घेऊयात आपण. दाखवते तुला, दाखवते बरोबर करते. मीठ लावलेलं आहे ह्याच्यात देऊ दे की. भाकरी तांदळाची आहे ना? हा भाकरी तांदळाची आहे. तोंडलीची भाजी आहे. तोंडली घरची आहेत काय? घरची आहे. एक तुम्हाला चिक्कू तर भरपूर आवडलाय. खा, चांगला आहे, गोड आहे, मस्त आहे. नंतर खा. स्वीट डिश. चला मग सुरुवात करायची. सुरुवाती चला. दीदी थोडी भाजी काढून ठेवते. अगं ठेव काढून. एवढी संपली. मस्त झाले, तिखट आहे मस्त एकदम. वाव. वारे वा. थंडगार काकडी खाव्यात. पडलेले आहेत. ते ठेवू काय? आणि बोंड कोणी खाल्ला पक्षी? शालजीवाळीन खाल्ला असतील. चांगलं होतं ग. अडचण झाली की जायला होऊन आज घालूया का यंदा? घालायला पाहिजे. हा मस्त आहे का? हा खायला पाहिजेच नाही. टाकला मी.
आंबट गोड चांगलं. अगं आपण भाजी बोलूच नाही खाल्ला. त्यांचे आहे असं आहे ना समजा. मला त्याचा ताण लागला बोलूच. मला पण तहान लागले. हा मस्त आहे गं पाणी. खाल्लं काय गोड आहे. पण खाल्ले मी चांगलं तेवढं घेतलं काय. मला काय नाही ठेवलं शिल्लक. पहिला द्यायचा. गोड मिळालं मला. पाणी भेटलं. वा गोड मधुर गोड एकदम तू मधुर. मस्त ना. टाक टाक चांगले. काही काही असे आधी पडलेले पण आहेत आणि त्यांची बोंड थोडी खराब झालेली असतात. तर अशा वेळेला फक्त बी घेऊन जायचं जाताना. इतकी बोंड न्यायची नाही. चांगली असतील ती बोंड गुरं पण खातात. आत्ता एवढ्या जांभी आम्ही गोळा करून आणलेल्या आहेत. काल सुद्धा आम्ही तिसगात गेलो होतो. तिथूनही काही जांभी आणल्या होत्या. दर 2 दिवसाआड असं हेच काम चालू आहे. रुटीन हेच चालू आहे की जायचं जांभी ज्या काही पडलेल्या असतील ज्या काही असतील त्या गोळा करून घेऊन यायच्या. तर आता 12 वाजून गेलेले आहेत. तर ऊन खूप आहे आणि आता घरी जाते आणि ह्या जांभी आता बिया काढून उन्हात सुकशी घालायच्यात. तर चला घरी जाऊयात.